नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 15 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक विभागातून तुम्ही बघू शकता नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर निफाड, सिन्नर तसंच मनमाड, वणी, मालेगाव, सटाणा, सापुतारा, साक्री या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळी सुमारास ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर वापी, सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। मुंबई साईड, कल्याण, डोंबिवली, खोपोली तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, पणजी या ठिकाणी हा जो कोकण भाग दिसतो आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा जोरदार वाहताना दिसणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, सातारा, वडोद या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर पुणे विभागामध्ये पाहिलं तर पुणे, दौंड, लोणंद, फलटण, बारामती, सासवड, लवासा, राहू या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। श्रीगोंदा, शिरूर तसेच राळेगाव, खाडा, अहिल्यानगर, अळकोटी, मनसर, जुन्नर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर बीड, माजलगाव, परभणी, संभाजीनगर, जालना या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर माजलगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसू शकतो। राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण तसेच अंबड, जालना, संभाजीनगर, गंगापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर आपण जर नागपूर विभागामध्ये पाहिलं तर तुम्ही बघू शकता की अमरावती, अकोट, अचलापूर तसेच नागपूर, आर्वी, कोंडाला, वर्धा या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळी सुमारास हे ढगाळ असणार आहे। गोंदिया या त्या साईडला पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर खामगाव, चिखली, सिल्लोड, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोली, सिल्लोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः हे ढगाळ असू शकते। तर खामगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकणार आहे। तर तुम्ही 11-12 सुमार बघितलं तर वातावरणामध्ये चेंज बघू शकता की संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। तर वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर तेलवड, कन्नड, चाळीसगाव, वाचोरा तसेच मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर कोपरगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव, पैठण, भगूर, पाथर्डी, अहिल्यानगर या भागात पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो। तसेच शिरूर, राळेगाव, खाडा, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, दौंड तसेच बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर सासवड, राहू, दौंड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। पुणे विभागामध्ये लवासा वगैरे या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे। बारामती, लोणंद, फलटण, वाई, प्रतापगड, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर वडूज, मयानी, पठाण, कराड, विटा, इस्लामापूर, तासगाव, कुची या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर गुहा, घरमाग, जान, रत्नागिरी तसेच राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आहे। आपल्या गुहागर या ठिकाणी या ठिकाणी आपल्या मोकार जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। दापोली, खेड, दिवाघर, गोरेगाव, रोहा, अलिबाग, पेन, मुंबई या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला 2च्या सुमारास 12च्या सुमारास येत आहे मित्रांनो। तर उल्हासनगर, शहापूर, वाडा, इगतपुरी तसेच त्र्यंबक, नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर आपण 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की इगतपुरी, नाशिक या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे। त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होताना दिसणार आहे। तर सिन्नर, निफाड, राजूर, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, येवला, कन्नड, तेलवड, निफाड, वणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला 2च्या सुमारास येत आहे मित्रांनो। मालेगाव, सटाणा, सापुतारा या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे। धुळे, साक्री या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर कुर्ला, एरंडा, जळगाव, भुसावळ, जामनेर, अजंठा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस दुपार सुमारास होऊ शकतो। चाळीसगाव, कन्नड या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। तर मालेगाव, कोपरगाव, येवला, वैजापूर या ठिकाणी 2च्या सुमारास पाऊस जोरदार असणार आहे। गंगापूर, श्रीरामपूर, संगमनेर तसेच घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथर्डी, अहिल्यानगर, अळकोटी, शिरूर या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। तर चाकण, मनसर, राहू, दौंड, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। पुणे विभागामध्ये सासवड, लोणंद, फलटण, लवासा या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। तर प्रतापगड, वाई, खेड, चिपळूण, गुहागर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी 2च्या सुमारास येत आहे। रत्नागिरी, राजापूर, कोकण भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला 2च्या सुमारास येत आहे। कोल्हापूर, कुर्डुवाडी, सांगली, तासगाव, कुची तसेच इस्लामापूर, कराड, विटा, मयानी, वडूज, सांगोली या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे। तर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी वातावरण मात्र
ढगाळ असू शकते. इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठ, काहीच जामखेड, बीड, अहिल्यानगर, माजलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असताना तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे. तर संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, गंगापूर या ठिकाणी आपल्याला पाऊस जोरदार होऊ शकतो. देऊळगाव राजा, मोरा, सिल्लोड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. तर अजंठा, बुलढाणा, मोटोला, मलकापूर, जामनेर या ठिकाणी पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली दुपारपर्यंतची अपडेट. दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा मित्रांनो. भेटू दुपारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.